नाशिकमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ ॲक्शन मोडवर आलेत। भला सकाळी अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई केलेली आहे। दूध बाजार परिसरामधील दूध विक्रेत्यांच्या दुधाची त्यांनी तपासणी केली आहे। अचानक झालेल्या कारवाईनं दूध विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। दुधाची गुणवत्ता आणि भेसळीच्या अनुषंगानं ही तपासणी झाली। विक्रेत्यांचे धाबे दणाणले। दूध बाजारामध्ये या संदर्भात एकच चर्चा सुरू आहे। नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेणार नसल्याचा संदेश यामधून दिला जातोय। तुकाराम मुंढेंनंतर आता मंत्री झिरवाळ सुद्धा आक्रमक झालेत आणि या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, अशा प्रकारच्या घटना बऱ्याच घडतायत आणि त्यांनाच आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क झालंय, सज्ज झालंय असं दिसतंय। सध्या प्रामुख्याने जर बघितलं तर तुकाराम मुंढे यांनी ज्या वेळेला अन्न औषध प्रशासन विभागाचा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अनुषंगाने धडक कारवाया सुरू केल्या आहेत आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता मंत्री सुद्धा या निमित्तानं थेट रस्त्यावर उतरून या सगळ्या कारवाईमध्ये सहभागी होताना दिसून येत आहे। नाशिकच्या दूध बाजार परिसरामध्ये सकाळच्या वेळेला मंत्री नरहरी झिरवाळ हे आणि अधिकारी या संपूर्ण परिसरामध्ये आले। त्यांनी कारवाईला सुरुवात केली। जे जे दूध विक्रेते त्या ठिकाणी होते त्या प्रत्येकाचं दूध तपासणी त्यांनी केली आणि अनेकांचं दूध या सगळ्या दरम्यान चांगलं आढळून आलेलं आहे अशा स्वरूपाची माहिती आहे। यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे ज्या वेळेला तुकाराम मुंढे यांच्याकडनं कारवाई केली जाते त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी गुन्हे देखील दाखल होत आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या दूध तपासणीच्या दरम्यान जर काही पॉझिटिव्ह रिपोर्ट जर आले तर त्या अनुषंगाने सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मंत्री झिरवाळ यांची ही धडक कारवाई सुद्धा या निमित्ताने चर्चेत आलेली आहे। येत्या काळामध्ये त्या धडक कारवाया अशा सुरू राहतील का हा देखील एक प्रश्न आहे। मात्र या सगळ्या निमित्तानं नागरिकांच्या आरोग्याशी असलेला दुधाचा जो विषय आहे तो संपूर्ण राज्यामध्ये चर्चेत आहे। दुधाची उत्पादकता आणि त्यासोबतच लागणारी जी गरज आहे ती पाहता मोठ्या प्रमाणात तफावत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध हे बाजारात येत असतं आणि अशा सगळ्या अनुषंगाने कारवाई करण्याची जी गरज आहे ती पाहता अशा स्वरूपाची कारवाई मंत्री असतील अधिकारी असतील यांच्याकडनं व्हावी अशा स्वरूपाचा सुद्धा एक सूर सध्याच्या घडीला सोशल मीडियावर महाराष्ट्रामध्ये व्यक्त केला जातो। त्याच प्रकारच्या त्याच आशयाच्या कारवाया सध्या होताना पाहायला मिळतात। शेवटी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी किरण। आणि नाशिकच्याच म्हसरूळ परिसरामध्ये अन्न आणि औषध प्रशासन आणि म्हसरूळ पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे। 7,55,000 प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त केला गेलाय। गोपनीय माहितीच्या आधारे मोराडे वस्ती इथल्या एका घरावर छापा टाकला गेला आणि यावेळी 7,20,000 रुपयांचा गुटखा आणि 35,000 रुपयांचा पान मसाला आढळून आलाय। महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी असताना सुद्धा इतका मोठा साठा सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। गणेश माधवराव शेटे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला असून या प्रकारचा पुढचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर करतात। धुळ्यामध्ये जाऊया। धुळ्यामध्ये सुद्धा अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं मोठी धाड टाकलेली आहे। गुजरात महाराष्ट्र सीमेवर 1.55 कोटींचा अवैध गॅस डिझेल साठा जप्त केला गेलाय। आंतरराज्य इंधन आणि LPG तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला जातोय। 2 टँकर्स, बोलेरो ट्रक आणि यांसह 130 गॅस सिलेंडर्स जप्त केले गेलेत। गुजरातहून आलेला अवैध साठा महाराष्ट्रामध्ये कुणासाठी या संदर्भातला तपास सुरू आहे। धुळे जिल्ह्यात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकानं आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी कारवाई केली आहे। गुजरात महाराष्ट्र सीमेवर अवैध LPG गॅस आणि डिझेल तस्करी करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। साक्री तालुक्यामधील दहिवेल या गावाजवळ सुरत धुळे महामार्गावर अन्नपूर्णा आणि पार्श्वनाथ धाब्यामागील अड्ड्यावर छापा टाकला। तब्बल 1,55,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला। त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाचं धाडसत्र सातत्यानं सुरू आहे। पुढची बातमी, अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईचं मुदतबाह्य खाद्यपदार्थ चक्क रस्त्यावर फेकल्याचा एक धक्कादायक प्रकार विरारमध्ये उघडकीस आला। विरार पश्चिम आगाशीमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बटरचे पॅकेट्स, नूडल्सचे पॅकेट्स उघड्यावर फेकून दिलेले पाहायला मिळाले। हॉटेल चालक, किराणा दुकानदार आणि खाद्यपदार्थ विक्रेते अनेक वेळा रिसायकल करून मुदत संपलेले खाद्यपदार्थ ग्राहकांना देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळतात। या पॅकेट्सला बुरशी चढलेली आहे आणि त्यामुळे हे खाद्यपदार्थ गायी, म्हशी, कुत्रे, पक्षी
आणि इतर भटक्या प्राण्यांनी जर खाल्ले तर त्यांना सुद्धा विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो। त्यामुळे सार्वजनिक आरोग्यासह पर्यावरणाला सुद्धा गंभीर धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे।